नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पूजा अँड ऋतू व्लॉग या चॅनलमध्ये. माघ महिन्यातील थंडीच्या दिवसात जेव्हा अध्यात्म आणि भक्तीचा संगम होतो तेव्हा येते ती म्हणजे जया एकादशी. असं म्हणतात की जीवनात कितीही संकट आली किंवा आपल्या हातून कळत न कळत काही पापे घडली तरीही या एका एकादशीचे व्रत केल्याने जीवनात जय म्हणजेच विजय प्राप्त होतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जया एकादशीचे पूर्ण शास्त्र, पुराणातील कथा आणि पूजेची अशी पद्धत पाहणार आहोत की जी कदाचित तुम्हाला माहीत नसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक विशेष उपाय सांगणार आहे. चला तर मग पालहाळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात. 2026मध्ये जया एकादशी गुरुवारी येत आहे. यामुळं या दिवसाचं महत्त्व दुप्पट झालं आहे. एकादशी तिथी प्रारंभ ही 28 जानेवारीला रात्री 10:50 सुरू आहे. एकादशी तिथी समाप्ती ही 29 जानेवारीला रात्री 12:15 आहे. म्हणजेच गुरुवारी 29 जानेवारीला पूर्ण दिवस एकादशी आहे. 30 जानेवारी रोजी सकाळी 7:10 पुढे पारणं मुहूर्त आहे. द्वादशी तिथी संपण्यापूर्वी पारणे करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही अशी मान्यता आहे. पुराणात या एकादशीची एक अद्भुत कथा आहे. स्वर्गलोकात इंद्रदेवांच्या सभेत माल्यवान नावाचा गंधर्व आणि पुष्पवती नावाची अप्सरा होती. एकदा इंद्रासमोर गायन करत असताना ते एकमेकांच्या प्रेमात इतके मग्न झाले की त्यांच्या गाण्यातील सूर चुकला. या शिस्तभंगाने संतप्त होऊन इंद्रदेवांनी त्यांना शाप दिला की तुम्ही स्वर्गातून खाली पडून मृत्यूलोकात पिशाच्य योनी प्राप्त कराल. शापामुळे त्यांना हिमालयातील थंड आणि दुर्गम भागात पिशाच्य म्हणून राहावं लागलं. प्रचंड दुःख, भूक आणि थंडीने ते व्याकुळ झाले होते. माघ महिन्याची हीच ती एकादशी होती. त्या दिवशी थंडीमुळे त्यांना अन्न मिळाले नाही आणि झोपही लागली नाही. नकळत त्यांच्याकडून जागर घडली आणि अन्नाविना उपवास झाला. त्यांच्या या न कळत घडलेल्या पुण्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच त्यांना त्यांचे दिव्य स्वरूप परत मिळाले. म्हणजेच जया एकादशी प्रत्यक्ष पिशाच्य योनीतूनही मुक्त करू शकते. आता पाहूयात घरच्या घरी पूजा कशी करावी. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हातात थोडे पाणी आणि अक्षदा घेऊन मी आज जया एकादशीचे व्रत करत आहे, माझी पापे दूर होऊन मला सद्गती मिळावी असा संकल्प करावा. एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून भगवान विष्णू किंवा कृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यावी. समई प्रज्वलित करा. आता मूर्तीला पंचामृताने अभिषेक करून पिवळे चंदन लावावे. पिवळी फुले अर्पण करावी. तुळशीचे पान विष्णूंना अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. ही तुळशीची पाने आदल्याच दिवशी काढून ठेवावी, कारण एकादशी दिवशी तुळशीपत्र तोडू नये. या दिवशी रात्री तुपाचा दिवा लावून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे किंवा ऐकणे अत्यंत फलदायी असते. बऱ्याचदा आपण कळत नकळत चुका करतो. त्या टाळण्यासाठी हे मुद्दे लक्षात ठेवा. ह्या दिवशी काय करावे? कोणाशीही बोलताना गोड बोला. दानधर्म करा. विशेषतः अन्न आणि पिवळे वस्त्र दान करा. काय टाळावे? ह्या दिवशी भात खाऊ नये. तसेच कांदा, लसूण आणि मांसाहार वर्ज्य करावा. कोणाचीही निंदा नालस्ती करू नये, कारण ह्यामुळे व्रताचे पुण्य कमी होते. पूजेच्या वेळेला ह्या मंत्राचा किमान 108 वेळेला जप करा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम किंवा साधा सोपा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. ह्या व्रतामुळं मनातील भीती दूर होते, आत्मविश्वास वाढतो आणि कुटुंबात सुखशांती नांदते. तर मंडळी, ही होती जया एकादशीची संपूर्ण माहिती. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय. हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभतिथीचा लाभ घेता येईल. अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा अँड ऋतू व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. भेटू लवकरच पुढच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.